आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट घडणार आहे त्याचे अपडेट। आता नेमकं काय घडणार आहे तर आता आपण पाहणार आहोत की आता स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कशा पद्धतीने आता कृष्णा ही खरा गुन्हेगार शोधून आणणार आणि आपण स्वतः निर्दोष आहोत हे सगळ्यांसमोर सिद्ध करणार आणि त्याचबरोबर आता दुष्यंतला सुद्धा त्याच्या चुकीची जाणीव करू देणार। आता दुष्यंतची चुकी म्हणजे त्याने कृष्णावर दाखवलेला अविश्वास। सगळं कसं घडणार काय घडणार जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की कृष्णा ही आता देवी आईच्या दारात आलेली असते आणि तिने आता देवीसमोर प्रार्थना केलेली असते की देवी आई या सगळ्यातून बाहेर कशी पडू यासाठी मला मार्ग तूच दाखव। तुझ्याशिवाय आहे तरी कोण ग माझं, तू नाही तर काय आहे माझं। त्याबरोबर मग मात्र आता देवीने तिच्या डोक्यावरती फूल पाडलेलं असतं स्वतःच्या डोक्यावरचं आणि मग मात्र आता इथे तिला एक विश्वास मिळालेला असतो की नक्की आपण या सगळ्यातून बाहेर पडू शकतो। त्यानंतर बंट्याने येऊन सुद्धा तिची माफी मागितलेली असते आणि खरंच माझं चुकलं पण मी खरं सांगतो मी तुला मंदिराबाहेर पडताना बघितलं आणि म्हणून त्याबरोबर ती त्याला सांगते अरे पण मी तिथे मंदिरातनं जसे आले होते तसेच बाहेर पडले, तू ज्या मुलीला पाहिलंस ती मी नव्हतेच। त्यानंतर मग आता बंट्याच्या लक्षातही हे आलेलं असतं की याचा अर्थ ती एकच बाई आहे आणि तिनेच हे सगळं घडवून आणलं आहे। त्याबरोबर आता लगेच आता इथे कृष्णा म्हणायला लागते ते काही असलं तरी आता मला त्या बाईला पकडून काढावंच लागणार आहे। जर मला कोणी फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर मी फसणार नाही। त्याबरोबर बंट्या म्हणत असतो अगं कुणाच्या तरी डोळ्यात तुझं सुख खुपतंय कृष्णे। त्याबरोबर कृष्णा म्हणते आता कोण आहे हे याला मी शोधून तर काढणारच आहे। त्यानंतर मग आता कृष्णाने शोधाशोध करायला सुरुवात केलेली असते। आता सगळ्यात अगोदर कृष्णा ही बऱ्याच ठिकाणी जाऊन बघते पण कृष्णाला तशीच साडी काही कुठं दिसत नसते। कृष्णा थकून भागून एका जागी बसून घेते आणि आता ती म्हणत असते बा अरे काय करू मी, तूच काहीतरी मार्ग दाव की मला। अरे आज पावतर समद्या गोष्टीतनं मला तूच बाहेर काढलं आहेस नवं, मग ह्या बी अडचणीतनं मला तूच बाहेर काढ की। बंट्या म्हणत असतो कृष्णे काहीतरी करा हवं बघ आपल्याला, आपल्या हातात येळ फार कमी राहिलं आहे। अगं आपल्या हातात फक्त 24 तास होतं त्यातलं बी आता 4 तास गेलं, फक्त 20 तास काय करायचं आपण। इतक्यात तिथे एक मुलगी येते आणि मुलगी कृष्णाला म्हणते अगं ताई कपडे धुतलेत वाळत टाकू दे। त्याबरोबर आता कृष्णाच्या लक्षात येतं कपडे धुतलेत वाळत टाकू दे, धुतलेले कपडे बायका विहीर किंवा गावाजवळ असलेली नदी तिथे कपडे धुवायला बायका आज आलेल्या असणार आणि तिथे एकीने तरी ती साडी धुतलेली असणार। जर बाई धुवायला आली असेल तर ती तिथे धुताना तरी सापडेल, नसेल तर गावात सुकट टाकलेली साडी तरी मला दिसेल। मग आता कृष्णा बंट्याला सांगते बंट्या आपल्याला समदं गाव हुडकून काढायचं आहे, जिच्या दारात आपल्याला ती साडी सुकट टाकलेली दिसेल का नाही तिनंच हे समद केलं हे नक्की। मग आता बंट्या आणि कृष्णा दोघंजणं पहिले गावातल्या मोठ्या विहिरीपाशी येतात। आता मोठ्या विहिरीवरती तर बाया कपडे धुवत असतात पण तिथं तशी साडीवाली कोणबी बाई नसते। मग आता कृष्णा आणि बंट्या गावामागच्या विहिरीजवळ येतात। आता तिथं बघतात पण तिथं बी कोण बाई नसते। नंतर मग पाटलाच्या विहिरीजवळ येतात, पाटलाच्या विहिरीजवळ बी तिथं त्यांना काही साडी दिसत नाही। मग आता कृष्णा ही बंट्याला म्हणते बंट्या चल नदीवर जाऊन बघू। बंट्या म्हणतो अगं कृष्णे किती लांब आहे नदी आपली। कृष्णा म्हणत असते कदाचित म्हणूनच ती बाई नदीवरच गेली असेल, कारण तिला ठाव असेल ना आज गावात तर समधीकडे बायका कपडे धुत असतील, मला कोणी ओळखू नये या हेतूनच ती नदीवर गेली असेल, चल आपण नदी बघू। दोघं जण नदीवर जातात पण नदीवर सुद्धा तिथे त्यांना कोणीच बाई दिसत नाही। कृष्णा लांबपर्यंत नदीवर चेक करते पण नदीत कोणीच तिथे आसपास नसतं। बंट्या म्हणतो कृष्णे अगं ह्या अंदाज तर हुकला की आपला। कृष्णा म्हणते नाही हा अंदाज नाही हुकायचा, अरे बायांनी वाळत टाकलेले कपडे आपल्याला त्यांच्या रशांवर दिसतीलच, चल गावात प्रत्येक घरावरच्या कपड्यांना बघू, प्रत्येक दारातलं कपडं प्रत्येक घरातलं कापडं बघायची, कुठं ना कुठं तर आपल्याला काही ना काहीतरी घावणार। मग आता बंट्या आणि कृष्णा गावात आलेले असतात, गावाच्या येशीपासूनच त्यांनी सुरुवात केलेली असते। आता ते शोधत असतात आता त्यांना कुठं बी तशा साडीची हे दिसत नसते। आता दुष्यंत हा काय विचार करेल आपल्याबद्दल हा विचार बाळजाबाई करत असतात। बाळजाबाईंना वाटत असतं की दुष्यंतला हेच कायम वाटत राहिलं पाहिजे की मी त्याच्या बायकोला संधी दिली पण त्याची बायकोच खोटारडी निघाली। त्याबरोबर आता लगेचच इकडे पुढे
गणपत तिला सांगत असतो, वाळजाबाई तुम्ही जसं ठरवलंय अगदी तसंच होईल. दुष्यंतला कायम हेच वाटत राहील की तुम्हीच चांगले आहात, तुम्हीच त्याच्या बायकोला एक संधी दिलीत. पर एक गोट बोलू काय? त्यावर बाळजाबाई म्हणतात, बोला की भाऊजी. त्याबरोबर आता गणपत म्हणत असतो, अहो बाळजाबाई, जर दुष्यंतला तुम्ही चांगलं केलं असं वाटत असेल तर ही गोष्ट तर चांगली आहेच, पण जर दुष्यंतने कृष्णाला मदत करण्याचा विचार केला तर दुष्यंत सगळं शोधून काढेल आणि दुष्यंतला फार अवघड जाणार नाही हे सगळं. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, अहो हो की भाऊजी, बरोबर बोलला असं तुम्ही. एक काम करा, आपल्या माणसासनी कामावर लावा. ती कृष्णा कुठं आहे, काय करायला लागल्या त्याच्यावर बी नजर ठेवा आणि दुष्यंत कुठल्या बी परिस्थितीत त्याच्या मनात आलं तरी बी त्या कृष्णापर्यंत पोहोचू शकणार नाही याची बी खबरदारी घ्या. काय? त्याबरोबर लगेचच आता गणपत म्हणत असतो, काळजी करू नका तुम्ही बाळजाबाई, मी ताबडतोब जयकांत शेटना कामाला लावतो. जयकांत शेटना सांगतो ते दुष्यंतला कुठं बी जाऊ देणार नाही. काय? त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, उत्तम. जयकांतला सांगा काय बी झालं तरी, अगदी काही झालं तरी कृष्णा आणि दुष्यंत आजच्या ह्या उरलेल्या येळात भेटता कामा नये. त्याबरोबर आता लगेचच इकडे गणपत म्हणतो, होय बाळजाबाई, आम्ही घेतो की याची काळजी. खरं तर माझा दुष्यंत त्या कृष्णीला मदत करायला जाणारच नाही, कारण त्याच्या नजरेत मी अविश्वास त्या कृष्णीबद्दल पाहिलाय असं बाळजाबाई म्हणतात. त्यावर लगेचच गणपत म्हणत असतो, बाळजाबाई, आम्ही वकील कोर्टात अगदी 0.1% बी कधीच रिस्क घेत नाही. आम्ही समध्या गोष्टी अगदी सिस्टमॅटिक करतो. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, चालते की भाऊजी, तुम्ही तुमच्या सिस्टीमनी समजा काही हँडल करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काय बी झालं तरी उद्याच्या लक्ष्मीपूजनाच्या आधी ती कृष्णा आपल्या घरातनं कायमची हाकलली गेली पाहिजे. त्याबरोबर आता लगेचच तिकडे तो म्हणायला लागतो की तुम्ही काही काळजी करूच नका वहिनी, मी बघतो समज. आणि मग आता लगेचच तो बाहेर येऊन जयकांतला हाका मारतो. जयकांत आता त्याला घरात कुठेच दिसत नसतो. मग लगेचच आता गणपत जयकांतच्या फोनवरती फोन करतो आणि म्हणत असतो, जयकांत शेठ कुठं आहे तुम्ही? आता जयकांत मस्तपैकी दारूच्या गुत्त्यावरती बसून दारू पित असतो. त्याबरोबर आता गणपत त्याला म्हणत असतो, जयकांत शेठ, अहो तुम्हासनी काही तारतम्य आहे का नाही? आज कुठं बाळजाबाई त्या कृष्णीला अद्दल घडवायच्या मागं पडल्यात तर आज लगेच तुम्ही सुरुवात केली. आजच्या दिसाला तरी कमीत कमी शुद्धीत राहायचं होतं, आज तुमची मदत लागणार, तुम्हाला ठाव होतं नवं. जयकांत म्हणतो, ओ तुम्ही सांगा बा पप्पा, फक्त काय करायचं आहे ते. जयकांत कधी बी काय बी करू शकतो. मग आता जयकांतला ते सांगत असतात, हे बघा दुष्यंत, काय बी झालं तरी आज त्या कृष्णीपर्यंत पोहोचता कामा नये. तुमच्या माणसांना कामाला लावा आणि दुष्यंतला अडवा. दुष्यंत कृष्णाजवळ जायला नको. दुष्यंतने जर कृष्णाची मदत करायची ठरवली तर मग मात्र या सगळ्यातनं कृष्णा अगदी पटकीने बाहेर पडेल. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणतो, ठीक आहे, होऊन जाईल तुमचं काम. आणि मग तो स्वतःच्या माणसांना सांगतो, त्या दुष्यंतला इतका माराल की बदडून काढा, म्हणजे हात पाय गळ्यात आले पाहिजे इतका मारा. आता ती लोक म्हणतात, अहो पण तुम्हासनी तर फक्त त्यांना थांबवायला सांगितलंय ना जयकांत शेठ, मग तुम्ही. त्याबरोबर जयकांत म्हणतो, मला अक्कल शिकवायची नाही, जितकं सांगितलंय ना तितकंच काम करायचं. आणि मग तो आता त्या मुलाच्या सुद्धा एक जबरदस्त अशी कानफाटल्यात लगावून देतो की त्याच्या कानातूनच रक्त येतं. जयकांत म्हणतो, आता फक्त कानातनं रगात काढलंय, पुण्यांदी जर माझ्यासमोर तोंड उघडलं का नाही तर कुठनं रगात काढीन ते ठाव नाही, चल नाही. आणि मग आता तो सगळ्या माणसांना पाठवतो. आता त्यांच्या साथीदाराच्या कानाखाली मारल्याचा बदला लगेचच ते सगळे दुष्यंतकडून घ्यायला लागतात. आता दुष्यंत हा खूप रात्र झालेली असते, कृष्णा अजून घरी आलेली नसते, त्यामुळे कृष्णाला शोधायला निघालेला असतो. कृष्णाने अख्खं गाव पिंजून काढलेलं असतं आणि तिला एका बाईच्या दरवाजात ती लाल रंगाची साडी सुकट टाकलेली दिसते. कृष्णा ही आता त्या बाईच्या घरात जाते आणि तिला सांगते की तूच दागिने चोरलेस, मला माहीत आहे, दागिने दे. त्याबरोबर ती बाई आता नाही म्हणत असते. कृष्णा तिचा हात जोरात धरते आणि आता ती पिरगळते तिचा हात. त्याबरोबर ती बाई आता कृष्णाला धक्का देते आणि तिकडनं पळून जाते. आता लगेचच बंट्या सुद्धा कृष्णाच्या मागोमाग धावत येतो आणि कृष्णा त्याला सांगते, बंट्या अरे ती बघ, ती बाहेर पळाली, तीच बाई आहे ती, पकड तिला. त्याबरोबर बंट्या सुद्धा तिकडं जात असतो. कृष्णा सुद्धा मागून पळत येते. बंट्या कृष्णाला सांगत असतो, कृष्णे अगं ही बाई आपल्या गावातली नाही आहे, ही 15-20 दिवसापूर्वी तिथं आली होती. त्यावर कृष्णा म्हणत असते, म्हणूनच तिची एवढी मजल झाली, चोरी करायसाठीच ती आपल्या गावात आली होती, अरे पकड पण तिला, ए थांब असं म्हणत कृष्णा तिच्या मागं पळत असते. कृष्णा मागं ती बाई पुढं, कृष्णा मागं बाई पुढं असं सुरू असतं. आता कृष्णा पुढं पळत असताना तिच्या हाताला ती बाई लागते. ती बाई
पुन्हा कृष्णाला स्वतःपासून लांब ढकलण्याचा प्रयत्न करत असते, पण औंधा तिचा डाव फसतो. कृष्णा त्या बाईचा हात पकडते आणि तिला स्वतःजवळ खेचून घेणार इतक्यात आता तिच्या पायाला काटा रुपतो. कृष्णा काटा रुपल्याबरोबर आता आई ग असं करते, तर तोपर्यंत ती बाई या गोष्टीचा फायदा घेऊन पळत असते. कृष्णा पुन्हा तिच्या मागे तितक्याच वेगात पळते. आता कृष्णा तिला पकडणार इतक्यात तिला दिसतं की रस्त्यात काही लोक दुष्यंतला मारतायत. कृष्णा आता तिथे मध्ये पडायला जात असते. त्याबरोबर आता लगेचच तिला बंट्या म्हणतो, अगं कृष्णे काय करायलास हे? तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे ना? कृष्णा म्हणते, आता मला माझ्या परीक्षेपेक्षा माझं 7 जन्माचं वचन महत्त्वाचं आहे. आणि मग कृष्ण तिथे येते आणि दुष्यंत एकटा त्या इतक्या लोकांना पुरून उरू शकत नसतो. मग दुष्यंत आणि कृष्ण दोघंजण मिळून त्या सगळ्या लोकांना मारतात. पण एक माणूस संधी साधतो आणि दुष्यंतच्या डोक्यात मागून बांबू मारतो. आता दुष्यंतच्या डोक्यात बांबू मारल्याबरोबर कृष्णा ही त्या माणसाला मारते आणि तो माणूससुद्धा तिकडनं पळून जातो. पण दुष्यंत बेशुद्ध झालेला असतो. कृष्णा दुष्यंतचं डोकं मांडीवर घेऊन बसते. बंट्याला सांगते, बंट्या पाणी घेऊन ये. बंट्या पाणी घेऊन येतो. कृष्णा दुष्यंतच्या चेहऱ्यावर पाणी वगैरे मारते. आता दुष्यंतला ती हाका मारते. त्याबरोबर बंट्या म्हणत असतो, कृष्णे हवं तर म्या घेतो दाजीची काळजी, म्या थांबतो इथं, किंवा त्यासनी घरी घेऊन जातो बैलगाडीत टाकून कुणाच्या तरी, पण तू नका इथं थांबूस, अगं तू जा की. इतक्यात दुष्यंत शुद्धीवरती आलेला असतो. आणि आता दुष्यंत शुद्धीवर आल्यावर कृष्णा दुष्यंतला विचारते, ठीक आहे ना तुम्ही, कोण होती ती माणसं? त्यावर दुष्यंत म्हणतो, मला नाही माहिती माणसं कोण होती, मी तुला शोधायला घराबाहेर पडलो होतो, रात्र झाली आहे, मी आता येतो तुझ्याबरोबर, तुला जिथे जायचं असेल तिथे. कृष्णा म्हणते, नाही दुष्यंत सरकार, तुम्ही माझ्याबरोबर नका येऊ, ही लढाई माझी आहे, मलाच लढू द्या. तुम्हीच सकाळी अविश्वास दाखवला होता ना माझ्यावर, ती बघा मला ती बाई सापडली होती आता, पर तुम्हासनी लोक मारताना पाहिली नव्ह, म्हणून मी तिला सोडून इथं मध्ये आलो होतो. त्याबरोबर दुष्यंत आता कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा हे बघ, आय एम रिअली व्हेरी सॉरी, बट प्लीज मला तुझ्याबरोबर येऊ दे. रांगडे पाटलांची थोरली सून आहेस तू, असं रात्रीचं तुला एकटी दुकटीने फिरणं बरोबर दिसत नाही. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, रांगडे पाटील आडनाव माझ्या मोर लागण्या अगोदर मी कृष्णा भैरवनाथ कोल्हापुरे होतो, आणि कृष्णाच्या पायाखाली दिस रात्र असा काय बी भेद नव्हता. म्या रात्रंदिस माझ्या शेतावर राहिलोय. ह्या दिसाच्या आणि ह्या रातीच्या दोन्ही बी उजेडांची सवय मला हाय. चंद्राचा प्रकाश मला व्यवस्थित पुरेसा आहे. तुम्ही जावं घरला, म्या येतो मागणं. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा प्लीज अबा खट्ट सोड, मी येतो तुझ्याबरोबर. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार आधीच मला तुमच्यामुळं लय लेट झालेला आहे, आधीच ती बाय माझ्या हातातनं निसटल्या, आता मला जाऊ द्या असं म्हणते. त्यानंतर आता कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, मी जातो. दुष्यंत म्हणतो, अगं पण आता तुला ती बाई सापडेल कशी, आता कशी जाशील तू तिच्या मागं? कृष्णा म्हणते, शेतकरी हाय म्या, पायाच्या ठशावरून ओळखन ती बाई कुठल्या दिशेनं गेली ते. आणि मग आता कृष्णा ही लगेचच पायाचे ठसे फॉलो करायला लागते. दुष्यंत म्हणतो, अगं पण तुला काय माहिती हे तिच्याच पायाचे ठसे आहेत ते? कृष्णा म्हणत असते, हे तिच्याच पावलांचं ठसं आहेत, कारण तिच्या बी पायात चप्पल नव्हती ना त्यामुळं लगेच ओळखलं म्या. आता दुष्यंतला खरं तर त्याने कृष्णावर जो अविश्वास दाखवलेला असतो त्याचा पश्चाताप होत असतो, पण तरीही त्याच्या हातात काही पर्याय नसतो, कारण कृष्णा काही त्याला बरोबर घेऊन जात नाही. कशीबशी त्या बाईच्या पाठीपर्यंत कृष्णा पोहोचते. आता त्या बाईच्या पायाला ठेच लागलेली असते, तिच्या पायातून रक्त यायला लागलेलं असतं आणि त्यामुळे ती तिथे वाटेतच बसलेली असते. कृष्णा तिकडे गेल्याबरोबर ती कृष्णाला काठी घेऊन मारण्याचा प्रयत्न करते, कृष्णाच्या डोळ्यात माती फेकण्याचा प्रयत्न करते, पण बंट्या जाऊन मागून तिचा हात पकडतो. कृष्णासमोर जाऊन तिला थोबडते आणि म्हणते, लाज नाही वाटली देवीच्या अंगावरचे दागिने चोरून तिथं माझं नाव घ्यायला? चल माझ्याबरोबर. आणि मग कृष्णा तिला खेचत फरफटत सकाळी बरोबर 24 तास व्हायच्या आत बाळजाबाईंसमोर आणून हजर करते. आणि आता तिथं गावातली बाकीची समधी लोक बी असतात. आता बाळजाबाई त्या बाईला तिथं बघतात आणि त्यासनी लई मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. तर कृष्णा आता बाळजाबाईंच्या मोहरं समध्या गावकऱ्यासनी सांगते की ह्या बाईनं चोरी केली होती दागिन्यांची, आणि ही बाई 15-20 दिवसांपूर्वीच आपल्या गावात राहायला आली आहे, म्हणजे नक्की हिचं इच्छाच ती होती चोरी करायची, म्हणूनच ती इथं आली होती. आणि मग आता सगळ्या लोकांना कृष्णाने चोरी नाही केलेली तर ह्या बाईने चोरी केलेली आहे हे पटलेलं असतं. मग लगेचच बाळजाबाई असं दाखवतात की त्या कृष्णाच्याच बाजूने होत्या आणि त्या गावकऱ्यांना सुनावतात, बघितलं आमची सून, आमच्या सुनानं शेवटी गावची इब्रत राखली, दागिनं हुडकून आणलं, शेवटी रांगडे पाटीलच आहेत, रांगडे पाटलांनी आज पावतर लोकांचं भलंच बघितलं आहे वगैरे वगैरे बोलतात आणि गावातल्यांना परतवून लावतात. त्यानंतर आता दुष्यंतला जे काही काल लागलेलं वगैरे असतं, मारलेलं असतं, त्यासाठी बाळजाबाई जयकांतला सांगतात, जयकांत आमच्या खोलीत ये, आम्हाला तुझ्याबरोबर
जरा बोलायचं आहे. कृष्णा, बाई तू लई हुशार आहेस आणि धीराची आहेस असं म्हणत बाळजाबाई स्वतःच्या खोलीत जातात आणि मग त्या जयकांतला खूप 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 सुनावतात आणि म्हणतात, तू माझ्या लेकावर हात उचललास, तुझ्या माणसांनी माझ्या लेकराला मारलं, त्यांची हिंमत कशी झाली. माझा दुष्यंत एकेकाला पूर्ण उरला असता, पण एवढी समधी लोक अंधारात एकदम त्याच्यावरती कुत्र्या मांजरासारखी झडप घालायला गेली नवं, कोल्ह्या कुत्र्यासारखी. त्यामुळं माझ्या लेकराचं मरण झालं. त्याबरोबर जयकांत सांगतो, काकीसाहेब अहो म्या फक्त त्यासनी थांबवा असं सांगितलं होतं, म्या मारा असं म्हणलंच नव्हतं. म्या बघतो हे समजा कुणी केलं आणि का केलं ते म्या बघतो. आणि मग जयकांत त्याच्या एका मित्राला फोन करतो. हा जयकांतचा खूप जिगरी मित्र असतो. तो लगेचच म्हणतो, नाही जयकांत शेठने आम्हासनी फक्त दुष्यंत सरकारांना अडवायला सांगितलं होतं, पर दुष्यंत सरकार आमच्याच्याने ऐकत नव्हतं आणि ऐकलं बी नसतं. त्यात पोरं जरा नशीत होती म्हणून पोरांनी दुष्यंत सरकारांवर हात उगारला. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, आज जी चूक झाली ती पहिली आणि शेवटची. पुण्यांदा जर ही चूक झाली तर याद राखा, म्या तुमचा समद्यांचा जीव घेईन, जीवानशी जाल समधीजण. त्याबरोबर समधीजण म्हणायला लागतात, माफ करा बाळजाबाई, पुण्यांदा नाही म्हणणार. त्याबरोबर आता लगेचच गणपत हा जयकांतला म्हणतो, जयकांत शेठ अहो पर तुम्ही बी जरा लक्ष द्यायचं होतं की. जयकांत म्हणतो, वय नेक्स्ट टाईमपासून आम्ही आमच्या पोरांना काम सांगितलं की लक्ष ठेवत जाऊ पप्पा. आणि मग लगेचच आता तो तिकडनं निघतो आणि बाजूला जातो. तर इकडे कृष्णा हे आता देवीसमोर उभी राहून देवीचे आभार मानत असते आणि देवीला म्हणत असते की देवी आई, आज तुझ्यामुळं वाचलो बघ म्या, तूच मला मार्ग दावलास त्या पोरीच्या रूपात येऊन. आज जर मला साड्या बघायची आयडिया आली नसती तर म्या लई मोठ्या चक्रात अडकलो असतो. पर ती बाई कोण होती, तिनं मला फसवण्याचा प्रयत्न कशा पायी केला हे समजा हुडकल्याशिवाय माझ्या जीवाला शांती नाही यायची. माझ्या सुखी संसारावर कुणाचा डोळा आहे ते म्या बघनच, आणि ज्याचा कुणाचा डोळा आहे का नाही त्याला बरोबर माझा इंगा धावतो, सरळ करतो त्याला. तर आता इथे त्या बाईच्या मागे धावताना त्या माणसांना मारताना कृष्णाला लागलेलं बिगलेलं असतं. दुष्यंत तिकडे येतो आणि मलम घेऊन आलेला असतो. तो कृष्णाला म्हणतो, बस इथे मी मलम लावून देतो. कृष्णा नको म्हणत असते. दुष्यंत म्हणतो, गपचूप बस. आणि त्यानंतर दुष्यंत कृष्णाला मलम वगैरे लावून देतो आणि स्वतःची चूक कबूलसुद्धा करतो आणि कृष्णाची माफी देखील मागतो. आणि कृष्णाला म्हणत असतो, आजच्या नंतर पुन्हा कधीच मी तुझ्यावरती अविश्वास दाखवणार नाही. आणि मी तुला आधीच सांगितलं आहे, रांगडे पाटलांचा शब्द जीव गेला तरी रांगडे पाटील पूर्ण करतातच, आणि मी सुद्धा माझा शब्द कायम पूर्ण करेन. याच्यानंतर कायम मी प्रत्येक सुखदुःखात प्रत्येक संकटात तुझ्या पाठीशी उभा राहीन, प्रत्येक वेळी मी तुझी साथ देईन. त्याबरोबर कृष्णा दुष्यंतला म्हणते, जर असं असेल तर मग ह्यापेक्षा जास्त मला काय हवं आहे. त्याबरोबर ह्यो व्हिडिओ इथंच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असशीला तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.